किती 8 किलोमीटर 193 रुपये दाखवत आहे का. कसं आहे उबेरचा झटका. जेव्हा आम्हाला दर हवा होता तेव्हा नाही भेटत आणि आता पावसाळ्यामुळे कसा दर दाखवतोय कस्टमरला, तरी कस्टमर बुक करतायत. आता नाहीत रडत, आता अजिबात कस्टमर रडत नाहीत. आता जाणे ना पावसात. नमस्कार भावांनो, जय शिवराय. तर आज सकाळपासून मित्रांनो किती पाऊस आहे, रात्रीपासून पाऊस चालू आहे. तर सकाळी आणि पुण्यात बऱ्याच जागेवर PCMC मध्ये किंवा पुण्यात बऱ्याच जागेवर पाणी साठलंय मित्रांनो. त्यामुळे सगळीकडे रस्ते ब्लॉक झालेले आहेत बऱ्याच ठिकाणी. तर पावसात जर तुम्ही बिझनेस करत असाल तर व्यवस्थित करा मित्रांनो. शक्यतो आजचे दिवस टाळाच मित्रांनो, कारण की आपण कमवायचा येतो 1000 रुपये आणि काहीतरी दुसराच कोटना झाल्यानंतर मग अवघड होईल मित्रांनो. त्यामुळे अजून एक मित्रांनो, की जे उबेरचे जे मेसेज करत आहे सारखे की उबेर ID बंद पडली मित्रा, तर त्यांना सांगतो की अजून चालू झालेलं नाही. मला खूप व्हॉट्सअपवरती मेसेज येत आहेत. तर मी सर्वांना सांगून पण तोच प्रॉब्लेम येतोय सारखा, की सारखं म्हणतायत कधी चालू होईल. मी चालू झाल्यानंतर सर्वांना सांगतो मित्रांनो की केव्हा चालू होणार आहे. परंतु सारखे मेसेज करून परेशान करण्यात काही अर्थ नाही. कुणी म्हणतंय अकाउंट जोडायचंय, कुणी म्हणतंय कुठे ऑटो क्लिकर आलंय का. नवीन आल्यानंतर मी बरोबर तुम्हाला सांगत असतो मित्रांनो, व्हिडिओ बनवून टाकत असतो. परंतु सारखं मेसेज करून काही उपयोग नाही तुमचा. काही जण तर भरोसाच नाही म्हणते, खरंच नाही का आलं. आता मी एकटा वापरत नाही मित्रांनो, हे सर्वांना माहिती. मी आल्यानंतर सर्वांचा फायदा करून देत असतो. परंतु काही जण असे की मुद्दामून परेशान करण्याचा प्रयत्न करतायत. आता त्यांचे व्हॉट्सअपला दाखवले चॅटिंग, तर परत म्हणतील आमचं का दाखवलं असं तसं. खूप जण आहेत असे. परेशान झालो मी सकाळपासून नाही, बऱ्याच दिवसापासून वाटतो मला. दाखवतो व्हॉट्सअपवर, हे बघा सारखेच आहेत, सारखे मेसेज यायचे. मेसेज टाकले ना, खरंच आले नाही का, खरंच नाही का आले, सारखंच आले नाही राव, सांगितलं तरी खरंच नाही का आले. हे असे मेसेज टाकताय सारखेच. बरं एक जण नाही, भरपूर जण आहेत का ग्रुपमध्ये पण तेच आहे. आणि भरपूर जण असे सारखे मेसेज फोन. अरे बापरे, परेशान झालोय मित्रांनो मी. चला जाऊ द्या मित्रांनो. आणि चालू झाल्यानंतर तर सर्वांना सांगेलच. पण आता पाऊस चालू आहे त्याच्यामुळे जरा गाडी व्यवस्थित चालवा. आपले लायनर वगैरे ड्रम वगैरे व्यवस्थित चेक करा आणि जास्त पाण्यात घालू नका. आणि ब्रेक कमी लागतो मित्रांनो, त्यामुळे ब्रेक जर कमी लागतो तर ब्रेकला काय करत जा, 2-4 वेळेस पंपिंग करत जावं, म्हणजे ब्रेक परत येतो. नाहीतर डायरेक्टली ब्रेक दाबला अर्जंटली तर ब्रेक लागत नाही, कारण की जास्त पाण्यात गेल्यामुळं, त्यात पाणी गेल्यामुळं लागत नाहीये. तर ठीक आहे मित्रांनो. आणि प्लगला चिकट टेप लावून घ्या मित्रांनो, म्हणजे तुमची गाडी पाण्यात गेली तरी बंद नाही होणार. पाणी जातं प्लग मध्ये, प्लगला तुम्ही चिकट टेप लावून घ्या. तर आज उबेर तुम्ही पाहिलं असेल कसं बिल देत आहे. 10 किलोमीटरला 300-350 रुपये दाखवतोय. मी कामावरती नाहीये, मी आज मुशीतच आहे. ते मुशीतच बाहेर आलतो फक्त. परंतु मी चालू करून पाहिलं तर म्हणलं 3 किलोमीटरला भरपूर बिल दाखवते. 400 रुपये. पुण्यात जायला एरिया असे 400 रुपये दाखवतं. आणि आता पाहिलं तर आता जवळजवळ 500, 600, 700 रुपये दाखवा लागला डायरेक्ट. बघा मला 0 रुपये धंदा आहे. 3:30 वाजून गेले. मी बाहेर असं चालतो, परंतु काम नाही मित्रांनो. तर ठीक आहे, परेशान करू नका मित्रांनो. व्हॉट्सअपवरती एवढंच सांगण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ बनवला मित्रांनो. तर ठीक आहे, आल्यानंतर मी सर्वांना सांगतोच. आणि चॅनलवर जर नवीन असेल मित्रांनो तर चॅनलला एकदा सबस्क्राईब, फॉलो करायला विसरू नका. हे बघा 93 रुपये, किती 8 किलोमीटर 193 रुपये दाखवत आहे का. ती पण घेतली कोणतरी ड्रायव्हरने. 8 किलोमीटरला असे 140च्या आसपास होतात. 193, 50 रुपये एक्स्ट्रा दाखवत. कसं आहे उबेरचा झटका. जेव्हा आम्हाला दर हवा होता तेव्हा नाही भेटत, आणि आता पावसाळ्यामुळे कसा दर दाखवतोय कस्टमरला, तरी कस्टमर बुक करतायत. आता नाहीत रडत, आता अजिबात कस्टमर रडत नाहीत. आता जाणे ना पावसात. आणि बरेच जण मला हे करतायत, दादा तू आज घरीच आहे काय म्हणून नाही गेला. अरे मी स्वतःचा माल आहे काय भाऊ, आपल्याला कुठे काय नोकर आहे का कुठला. स्वतःच नोकर आहे, स्वतः मालक, स्वतः नोकर आहे आपण. हा, एवढा फायदा राहतो. तर ठीक आहे मित्रांनो, पाहू. आणि चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो, आणि फॉलो करा विसरू नका. धन्यवाद. Under the boughs where the shadows play, the wind hums soft.